पावसाळा सुरू झालाय आणि आमच्या घरात वडापाव बनवला नाही असं कधी झालंच नाही. चला आज एकदम मस्त बाहेर मिळतो तसा झणझणीत वडा घरीच बनवूया. सुरुवातीला वड्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये थोडंसंच तेल घालायचं. तेलामध्ये जिरे मोहरी घातली, त्यानंतर मिरची, आलं, लसूण, धन याचा ठेचा तयार करून घेतला होता तो घातला. थोडीशी हळद घालून परतून घेतले. लगेचच उकडून हाताने कुस्करून घेतलेले बटाटे, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान सगळं मिक्स करून घेतलं. इथं वड्याची भाजी तयार झाली. आता वड्याच्या वरच्या कोटिंगसाठी बेसन, यामध्ये चवीनुसार मीठ, ओवा, थोडासा सोडा घालून मिक्स करून घ्या आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं. असं थोडंसं घट्टसर ठेवायचं म्हणजे वरती वड्याला कोटिंग छान येतं. इथं वड्याची भाजी पूर्णपणे थंड झाली आहे, मगच याचे असे वडे बनवून घ्यायचे. आता बेसन पिठामध्ये घोळवून वडे तळायला सोडूया. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये वडे तळायला सोडले. कधी कधी वडापाव बघा घरी बाहेरसारखा होत नाही, त्याचं कारण म्हणजे आतली भाजी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. बटाटे उकडल्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण निथळलं पाहिजे, अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये. मिरच्या आणि आल्याचा वापर जास्त करायचा आणि धने वापरून बघा, चव मस्त येते. आणि बॅटर सुद्धा इथं दाखवले तसंच ठेवा. तुम्हाला कोणत्या ठिकाणचा वडापाव खायला आवडतो कमेंटमध्ये सांगा आणि अजून रेसिपीज बघण्यासाठी फॉलो करायला तेवढं विसरू नका.